पण मद्रास देण्याबद्दल सरकार पूर्णतः प्रतिकूल असल्यामुळे योग्य निर्णय सरकारने घेतला नाही आणि कदाचित सरकार बेसावत राहिलं. पोटी श्रीरामलूंचा मृत्यू झाला आणि मग तेलुगू लोक रस्त्यावर येऊन आंदोलन झालं. सरकारला घाईघाईने आंध्र प्रदेश तयार करावा लागला. त्याचे दोन काय मेसेजेस गेले. एक म्हणजे रस्त्यावर आल्याशिवाय सरकार ऐकत आणि दुसरं म्हणजे रस्त्यावर आल्यावर सरकारला पर्यायच राहत. या दोन मेसेजेसमुळे 53 सालापासून पुढे 75 सालापर्यंत जिथे कुठे राज्य पुनर्रचनेची आंदोलनं झाली आहेत तिथे तिथं लोक रस्त्यावर आले की तिथे मराठी शाळा कमी झाल्या, तिथे मराठी वाचनालय कमी झाली. जमीन ज्याच्या ताब्यात आहे गेली 70 वर्ष तो तिथे कानडी शाळा वाढवणार नाही का? जमीन ज्याच्या ताब्यात आहे तो एसटीच्या तिकिटांपासून 7-12 उतार्यापासून रेशन कार्डापर्यंत सगळं त्यांच्या भाषेत करणार आहे. त्यामुळे या प्रकारचं स्लो पॉयझनिंग कर्नाटकनं केलेलं आहे. आपलं सरकार राज्यातलं आणि आपले लोकप्रतिनिधी आणि तिकडची महाराष्ट्र एकीकरण समितीची मंडळी ज्यांनी गेल्या काही वर्षामध्ये त्या महाराष्ट्र एकीकरण समितीला मराठा बेकीकरण समितीचं रूप देऊन ठेवलंय. या लोकांच्या आत्मघातकीपणामुळे हे झालंय. पण याचा अर्थ मूळ मुद्दा चूक नाहीये. त्यामुळे सीमा प्रश्न आता आता तो सुप्रीम कोर्टात आहे. पण मला ठामपणाने असं वाटतं की महाराष्ट्राची बाजू इतकी न्याय्य आहे की 60-70 वर्ष आपल्याला न्याय मिळाला नाही म्हणून आपली बाजू चुकीची ठरत नाही. असं आहे संकेत की भाषावार प्रांतरचनेचा निर्णय भारताचं राजकारण करणाऱ्या लोकांनी एका रात्रीत घेतलेला नाही आहे. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यानंतर 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि 1920 साली टिळकांचं निधन झालं आणि गांधींकडे काँग्रेस पक्षाची जबाबदारी आली, सत्ता आली. काँग्रेसची जबाबदारी आल्यानंतर गांधींनी केलेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे काँग्रेस पक्षाची जी संघटना आहे ती त्यांनी भाषावार तयार केली. म्हणजे त्या भाषेचा प्रदेश त्यांनी तयार केला. आता हे असं का झालं? कारण ब्रिटिशांनी जो भारत जिंकलेला आहे तो खूप वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जिंकला आहे. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आलेत अगदी शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्या अगोदरसुद्धा. पण 1757ला त्यांनी प्लासीची लढाई जिंकली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी भारतातली वेगवेगळी संस्थानं खालसा केली. 1818ला त्यांनी मराठ्यांचा पराभव केला वसईच्या तहामध्ये आणि त्यानंतर 1850च्या आगेमागे सातारची गादी त्यांनी खालसा केली. हे सगळं करत असताना जसजसे ब्रिटिशांच्या ताब्यात प्रांत आले तसतसे त्यांनी त्याची प्रशासकीय रचना केली. ज्याला आपण लोकप्रशासनाच्या भाषेमध्ये कन्व्हेन्शनल पारंपरिक प्रशासन असं म्हणतो त्या प्रकारचं ब्रिटिशांचं प्रशासन होतं. त्याची दोन कामं आहेत. एक म्हणजे महसूल गोळा करणं आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं. आता ब्रिटिश भारतात येण्याच्या अगोदर आपल्याकडच्या प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा तेव्हाच्या दखनेमध्ये इथली भाषा वापरली जात होती. उत्तरेमध्ये पर्शियन किंवा अरेबिक अशा भाषेचा वापर होतो. मोडी लिपी काही ठिकाणी वापरली जात होती. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांनी स्ट्रीमलाईन केल्या. त्या स्ट्रीमलाईन केल्या. त्यांनी प्रशासनाची भाषा म्हणून इंग्रजी अधिकाधिक आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिक्षणाची भाषा म्हणून सुद्धा भारतीय भाषा आणि इंग्रजी या दोन्हीचे पाठीराखे ब्रिटिशांमध्ये होते. म्हणजे आपण असं समजण्याचं कारण नाही आहे की सगळे ब्रिटिश इंग्रजीचे पाठीराखे होते. भारतीय लोकांना भारतीय भाषेमध्ये शिक्षण मिळावं असं मानणारा एक मोठा वर्ग होता. पण अंतिमतः मेकॉलेचा त्याच्यात विजय झालेला आहे. ज्या मेकॉलेचा आता मध्यंतरी पंतप्रधानांनी उल्लेख केला. तर मेकॉलेचं काय म्हणणं होतं की त्यांना कारकुनांची गरज होती आणि ते कारकून इंग्रजी जाणणारे कारकून हवे होते. त्यामुळे अदरवाईज भारतीय वाटणारे पण वृत्तीनं ब्रिटिश असणारे अशा प्रकारचे लोक मेकॉलेला बनवायचे होते. पण याचा सगळा दोष एका टप्प्यानंतर मेकॉलेवर सोडून चालणार नाही. कारण मेकॉलेला जाऊनही खूप वर्ष झाली. म्हणजे 2 शतकं जवळपास 1.5 शतक लोटलं. भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष होत आली. त्यामुळे आपण त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय भाषांचं काही बरं का केलं नाही याची सगळी बिलं पूर्वलक्षी प्रभावानं मेकॉलेवर फाडता येणार नाहीत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधींनी ज्या पद्धतीनं भाषावार काँग्रेसची रचना केली त्यावेळेला महाराष्ट्राची काँग्रेस असेल, गुजरातची असेल, तामिळनाडूची असेल, या सगळ्यांचं म्हणणं होतं की देश स्वतंत्र झाला की भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. कारण प्रशासनाची भाषा आणि लोकांची भाषा जर सारखी असेल तर लोकांचा व्यवहार अधिक चांगला होतो आणि प्रशासनाला अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता दाखवता येते. पण स्वातंत्र्य जसजसं जवळ आलं तसतसं काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमध्ये बदल झालेला दिसतो. याचं कारण म्हणजे त्यांच्यासमोरचं मुस्लिम लीगचं आव्हान.
फाळणीची भीती आणि प्रत्यक्ष फाळणी झाल्यानंतरचा झालेला हिंसाचार, म्हणजे फाळणी ज्या काळात झाली आहे त्याच काळामध्ये घटना समिती पण बसलेली आहे. 46 सालापासून 49 सालापर्यंतची घटना समितीतली चर्चा जर तू पाहिलीस तर घटना समितीच्या सुरुवातीला आपले लोक राज्यांना अधिकार देणं, केंद्राचे अधिकार काय असावेत ह्याच्याबद्दल लवचिक असणं, याबद्दलचा तेव्हाचा दृष्टिकोन आणि फाळणीच्या नंतरचा दृष्टिकोन याच्यात फरक आहे. कारण घटनाकारांना, त्या सगळ्या घटना समितीतल्या लोकांना असं वाटलं की एका धर्माच्या नावावर जर एवढा विध्वंस होऊ शकतो तर भाषेच्या नावावर का विध्वंस होणार नाही. त्यामुळे मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या वेळेला किंवा स्वातंत्र्याच्या थोडं मागे ज्या वेळेला अशी मागणी झाली की भाषावार प्रांतरचनेचा निकाल घटनेच्या बरोबरच लावा, त्यावेळेला ते पुढे ढकलायचं म्हणजे कसं करायचं, तर तेव्हापासून आपल्याकडे एखादी गोष्ट पुढे ढकलायची म्हणजे आयोग नेमायचा किंवा समिती नेमायची. म्हणजे मग दार आयोगाची नेमणूक झाली. दार आयोगाच्या नंतर दार आयोगाने असं म्हटलं की भाषावार प्रांतरचना करावी पण सध्या काही घाई नाही आहे. JVP कमिटी, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या होते, त्यांनी पण त्याच अहवालाची री ओढली आणि त्यांनी असं म्हटलं की करायला हरकत नाही पण थोडा वेळ घेतला पाहिजे. आणि त्यावेळेला पट्टाभी सीतारामय्या काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते तेलुगू होते, त्यामुळे त्याच्यात त्यांनी अशी मेख मारून ठेवली की करायचंच झालं तर आंध्र प्रदेश पहिला करावा, कारण ते स्वतः तेलुगू भाषिक होते. म्हणजे ह्या दोन गोष्टी झाल्या आणि पुढं काही घडलं नाही. दरम्यानच्या काळामध्ये पोट्टी श्रीरामलू हे गृहस्थ उपोषणाला बसले की त्यांना त्यावेळेला तेलुगू भाषकांचा आंध्र प्रदेश पाहिजे होता. आता पोट्टी श्रीरामलूंनी 52 दिवस उपोषण केलं. त्या उपोषणादरम्यान ते वारले, त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं उपोषण चालू असतानाचं नेहरूंचं संसदेमधलं भाषण आहे, त्याच्यात ते असं म्हणतात की उपोषण, सत्याग्रह या प्रकारची शस्त्र स्वातंत्र्यानंतर वापरली जाता कामा नयेत, कारण हे आपलं सरकार आहे. आणि त्यामुळे नेहरूंचं असं म्हणणं होतं की आम्ही त्याला बदलणार नाही. तर एवढा भाग आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असतो. पण त्याचा दुसरा भाग काय आहे की पोट्टी श्रीरामुलूंच्या डोक्यामध्ये जी आंध्र प्रदेश राज्याची कल्पना होती, त्यामुळे त्यामध्ये मद्रास ही आंध्र प्रदेशची राजधानी असावी अशी त्यांची इच्छा होती. त्या बाबतीमध्ये ते आणि पट्टाभी सीतारामय्या यांची दोन वेगळी मतं आहेत. पट्टाभी सीतारामय्यांचं सरकारने प्रसिद्ध केलेलं चरित्र जर तू पाहिलंस तर त्याच्यात पट्टाभी सीतारामय्यांची भूमिका तेलुगू भाषक राज्याच्या बाजूची आहे, पण मद्रास आपलं नाही अशी आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की पोट्टी श्रीरामुलूंच्या मागणीबद्दल कदाचित सरकार अंशतः अनुकूल असेलच, पण मद्रास देण्याबद्दल सरकार पूर्णतः प्रतिकूल असल्यामुळे योग्य निर्णय सरकारने घेतला नाही आणि कदाचित सरकार बेसावध राहिलं. पोट्टी श्रीरामुलूंचा मृत्यू झाला आणि मग तेलुगू लोक रस्त्यावर येऊन आंदोलन झालं. सरकारला घाईघाईने आंध्र प्रदेश तयार करावा लागला. त्याचे दोन काय मेसेजेस गेले, एक म्हणजे रस्त्यावर आल्याशिवाय सरकार ऐकत नाही आणि दुसरं म्हणजे रस्त्यावर आल्यावर सरकारला पर्यायच राहत नाही. या दोन मेसेजेसमुळे 53 सालापासून पुढे 75 सालापर्यंत जिथे कुठे राज्य पुनर्रचनेची आंदोलनं झाली आहेत तिथं तिथं लोक रस्त्यावर आलेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे अत्यंत मोठं उदाहरण आहे. आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये सुद्धा तू बघितलंस तर त्यावेळेला राज्य पुनर्रचना आयोग जो त्यानंतर आला, कारण आंध्र प्रदेशचा तिढा सोडवल्यानंतर लोक म्हणले की त्यांचंच का सोडवता, सगळ्यांचं सोडवा. म्हणून मग फाजल अलींच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना आयोग झाला. त्यांनी 14 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांची मागणी मंजूर केली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा आणि गुजरातचा प्रश्न अनिर्णित ठेवला. तर गोविंद वल्लभ पंत जे मूळचे कधीतरी त्यांच्या 10-5 पिढ्यांच्या मागचे मराठीच इकडनं गेलेले, तिकडं गेलेले, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही एक द्वैभाषिक राज्याचा प्रयोग करतो आहोत. जर तुम्ही संबंध देशच एका भाषेच्या राज्याचं बनवतात तर महाराष्ट्र आणि गुजरातनं तुमचं काय घोडं मारलं आहे की तुम्ही द्वैभाषिक राज्याचा प्रयोग करता. म्हणजे द्वैभाषिक राज्याचा प्रयोग, याला इंग्रजीमध्ये युफेमिझम असा शब्द आहे की म्हणजे तुम्हाला मुंबई कोणालाच द्यायची नाही आहे. म्हणजे तुम्हाला द्यायची आहे गुजरात्यांना, द्यायची आहे भांडवलदारांना, पण देता येत नाही. महाराष्ट्राला नक्कीच द्यायची नाही आहे. मग तुम्ही त्यांचं एक अनइझी मॅरेज लावून दिलं आहे की मुंबई ठेवा तुमच्याकडे पण दोघं एकत्र नांदा. मग या पद्धतीनं ते नांदणार नाहीत याचा अंदाज महाराष्ट्रात आला नाही, नेहरूंना दिल्लीमध्ये आला नाही आणि त्यामुळे 4 वर्षाच्या संघर्षानंतर 107 लोकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र पण तयार झाला, गुजरात पण तयार झाला. तसाच प्रॉब्लेम आपल्याकडे पंजाबी सुब्यात पण झाला. म्हणजे पंजाबच्या लोकांचा तर दुहेरी प्रॉब्लेम आहे, त्यांनी फाळणी सोसली आहे. फाळणीमध्ये ज्यांचं सर्वाधिक त्रास ज्यांना झाला आहे, सर्वाधिक हिंसाचार ज्यांनी भोगला आहे असे लोक पंजाबी आहेत. पण पंजाबी लोकांच्याबद्दल अगदी भारतातल्या स्वतंत्र भारतातल्या सेक्युलर काँग्रेस सरकारची भावना काय होती
हे शीख आहेत, म्हणजे वेगळ्या धर्माचे आहेत. यांची गुरुमुखी ही लिपी आहे, पंजाबी ही भाषा आहे. त्यामुळे पंजाब्यांचा संघर्ष फक्त भाषेचा नाही आहे, पंजाब्यांचा संघर्ष धर्माचा पण आहे. म्हणून मग तिथे पंजाबी सुब्याचे तुला दिसेल की 3 भाग केले त्यांनी. शीख लोकांचा पंजाब, हिंदूंचा हरियाणा आणि तिसरा हिमाचल पण केला. आणि एवढं करत असताना त्यांनी चंदीगडचा प्रश्न अनिर्णित ठेवला. म्हणजे चंदीगडच्या बाबतीमध्ये जसं आपल्याकडे सीमा भाग त्यांनी अनिर्णित ठेवला, तसं चंदीगड पंजाबला द्यायचं आणि त्या बदल्यामध्ये काही गावं हरियाणाला द्यायची, असा प्रस्ताव वर्षानुवर्ष आलेला आहे. पण केंद्र सरकारने ते होऊ दिलं नाही. अगदी 8 दिवसापूर्वीची बातमी आहे की चंदीगड दोन्ही राज्यांच्या ताब्यातनं काढून केंद्राला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे केंद्र सरकारला अशी जी मेट्रो शहरं आहेत, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, नागपूर, अशा प्रकारची शहरं थेट त्यांच्या ताब्यात असली की अर्बन बिझनेस कॉंग्लोमरेट जे आहेत, आर्थिक जे इंटरेस्ट आहेत, त्यांच्याशी डायरेक्ट करता येतं राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या सगळ्या प्रशासनाला फाट्यावर मारून. म्हणजे राज्य पुनर्रचनेनं काय केलं तर आपल्याकडे त्यावेळेला लोकांना भीती होती की मग भारताची 22 देश होतील का. तर ज्या देशांनी, पाकिस्तानने आणि बांगलादेशने भाषावार प्रांतरचना नीट केली नाही, पाकिस्तान फुटला आणि श्रीलंका फुटता राहिली. श्रीलंकेमध्ये LTTE सारखा आतंकवाद, दहशतवाद तिथे उभा राहिला आणि त्याच्या मुळातली मागणी सिंहली आणि तमिळ समाजामधल्या भाषिक, सांस्कृतिक, राजकीय विभागणीची आहे. त्यामुळे ज्या प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये 65, 55 साली, 60 साली होती की आपल्या देशाचं बाल्कनायझेशन होईल, देश आपला फुटेल, आपला देश जर भाषावार प्रांतरचनेतनं उभा राहिला नसता तर फुटला असता. भाषावार प्रांतरचनेमुळे लोकांचा जो काही राग आहे तो आता थेट दिल्लीवर जात नाही, तो आधी सांगली जिल्ह्यावर जातो, मग महाराष्ट्र राज्यावर जातो, मग दिल्लीवर जातो. तोपर्यंत रागाची वाफ कमी होते. म्हणजे भाषावार प्रांतरचना हे लोकांचं फ्रस्ट्रेशन फेज आऊट करण्याचं महत्त्वाचं साधन आहे. आणि हे तर मान्यच केलं पाहिजे की भाषावार प्रांतरचनेमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या राज्यातल्या लोकांना आपल्या भाषेमध्ये व्यवहार करणं, आपल्या भाषेमध्ये राज्य करणं याचा एक काही अंशी अनुभव त्यांना मिळाला. आणि त्यामुळे मला वाटतं की भाषिक चळवळी तेव्हाच्या काय होत्या, राज्य निर्माण करायच्या. त्याच्यानंतर 2000 पासून काय झालं की छोटी राज्य करा, मग झारखंड झालं, छत्तीसगड झालं, उत्तराखंड झालं. 2013मध्ये सगळ्यात शेवटचं राज्य म्हणजे तेलंगण झालं. आता तेलंगण जे राज्य आहे ते व्हावं अशा प्रकारची सूचना राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालातच होती. तशी विदर्भाच्या बाबतीत पण होती. पण विदर्भाच्या बाबतीत आपण नागपूर करार केला आणि तो भाग आपल्यासोबत आहे. तेलंगणमध्ये त्यांनी जेंटलमन्स ॲग्रीमेंट नावाचं ॲग्रीमेंट केलं आणि ते एकत्र राहिले. पण एक टप्पा असा आला की त्यांना वाटलं आता आपण एकत्र नाही राहणार. आता आपण जाऊन बघायला पाहिजे. मी अगदी अलीकडं हैदराबादला जाऊन आलेलो आहे. हैदराबाद शहरामध्ये तुला असं दिसतं की दुकानांच्या पाट्यांवर सुद्धा तेलुगूपेक्षा इंग्रजीचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे जर तेलंगणातल्या तेलुगू भाषिकांचं सीमांध्रातल्या तेलुगू भाषिकांकडनं शोषण होऊ नये म्हणून तुम्ही वेगळं राज्य मागितलं असेल तर त्या नव्या राज्याचा फायदा तेलुगू लोकांनाच मिळतो आहे का तिकडल्या पण उपऱ्यांना मिळतो आहे, हा विचार नवी राज्य मागणाऱ्या लोकांनी केला पाहिजे. जसं आपल्याकडे विदर्भाच्या बाबतीत दर निवडणुकीच्या तोंडावर एक आंदोलन उभं राहतं, ज्याला तिकीट मिळत नाही तो स्वतंत्र विदर्भवादी होतो. पण स्वतंत्र विदर्भवादी झाला तर आत्ताच तो उत्तर भारतीयांच्या आणि मारवाड्यांच्या ताब्यात असलेला प्रांत आहे, त्याचं काय होईल. या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे निर्माण झाले. त्यामुळे जरी छोट्या राज्यांच्या मागण्या आपल्याकडे काही असल्या तर आता गोवा हे छोटं राज्य आहे. गोव्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या एक माजी प्रदेशाध्यक्ष होत्या प्रभा राव म्हणून, त्या वारल्या आता. एका चर्चेमध्ये, अनौपचारिक चर्चेत त्या असं म्हणाल्या की गोव्याच्या राज्याचं म्युन्सिपाल्टीकरण झालेलं आहे. 16 लाख लोकांसाठी 40 आमदार आहेत. म्हणजे 40,000 लोकांसाठी एक आमदार. 40,000 लोकांसाठी मुंबईमध्ये एक नगरसेवक पण नाही आहे. आता हा जो आमदार आहे तिकडचा तो म्हणजे विकास करून करून किती करेल, पैसे घालून घालून किती घालेल. 16 लाखामध्ये तिथे 2 खासदार आहेत. ठाण्याचा एक मतदारसंघ जर तू घेतलास तर तिथेच 20 लाख मतदार आहेत. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही छोटं छोटं करत जाल पण अंतिमतः त्यातनं फक्त प्रशासकीय रचना वाढत जाते आणि प्रशासनावरचा खर्च वाढतो, प्रत्यक्ष लोकांकडे जाण्याच्या गोष्टी कमी राहतात आणि ती प्रक्रिया किचकट होऊन जाते. प्रक्रिया किचकट होते. बरोबर. कर्नाटकाचा प्रश्न काय आहे, तो अजूनपर्यंत का सोडवता? सीमा भागाचा तो. हे बघ, आता जसा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आहे ना, तसा कर्नाटक आणि केरळमधला कासरगोडचा प्रश्न आहे. म्हणजे
केरळचं असं म्हणणं, कर्नाटकमध्ये तो प्रांत आहे कासरगोड, आणि केरळ तो मल्याळी भाषिक लोकांचा पण क्लेम आहे त्याच्यावर. तर त्याच्याही बाबतीमध्ये कर्नाटकची भूमिका अशी आहे की आता हा प्रश्न सुटला आहे, आता आमचं याच्याबद्दल काही म्हणणं नाही. सीमा भाग जो आपला आहे तो तू बघितलंस तर म्हैसूर नावाचं राज्य 55 साली झालं, बरोबर. महाराष्ट्र नावाचं राज्य 1960 साली झालं, आणि आंध्र प्रदेश नावाचं राज्य 1953 साली झालं. म्हणजे जो अनडिव्हायडेड हैदराबाद राज्याचा भाग होता त्याचे 3 भाग होते, एक तेलुगू भाषक, एक मराठी भाषक आणि एक कानडी भाषक. त्यातल्या तेलुगू भाषकांना त्यांचं राज्य पहिलं मिळालं, कानडी भाषकांना दुसऱ्यांदा मिळालं, दुसऱ्या टप्प्यावर मिळालं. त्यावेळेला बिदर आणि भालकी हा जो तेव्हाच्या जुन्या हैदराबादचा भाग होता आणि बेळगावपासून कारवारचा जो मुंबई प्रांताचा भाग होता, यातला बराचसा भाग, म्हणजे बेळगावच्या बाबतीत तर तू पाहशील तर बेल्लारी नावाचा जो प्रांत आहे तो राज्य पुनर्रचना आयोगाने कर्नाटकच्या ऐवजी आंध्रला देऊन टाकला होता. पण मधल्या काळात कर्नाटकने भांडाभांडी करून तो परत घेतला. राज्य पुनर्रचना आयोगाचं असं वाक्य आहे की आम्ही बेल्लारी आंध्रला दिलं आहे, त्याची भरपाई म्हणून बेळगाव कर्नाटकला दिलेला आहे. आता ह्याला काहीच लॉजिक नाही आहे. जो प्रॉब्लेम कर्नाटक आणि आंध्रमधला आहे त्याच्यासाठी तुम्ही बेळगाव का त्यांना द्याल, पण बेल्लारी पण कर्नाटकला परत मिळालं आणि बेळगाव पण त्यांच्याकडेच राहिलं. त्यामुळे हा 865 खेड्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मला असं वाटतं की राज्य पुनर्रचनेचा जर सर्वात मोठा अनफिनिश्ड अपूर्ण अशा प्रकारचा अजेंडा काय असेल तर तो हा आहे. तर बरेच लोक आपल्याकडे महाराष्ट्रात, एकतर लोकांना कोल्हापूर जिल्हा जर सोडला, सांगली काही प्रमाणात, तर लोकांना असा काही प्रश्न आहे हे माहितीच नाही. आणि लोकांचं दुसरं काय म्हणणं आहे, काही असते ना, भारतात तर आहे ना तो प्रांत. माझं उलटं म्हणणं आहे, भारतात आहे ना, मग समजा हा प्रांत भारतात आहे तर तो महाराष्ट्रात असला तर काय बिघडणार आहे. इतकी वर्ष त्यांनी अन्यायकारक पद्धतीनं ठेवला ना त्यांच्याकडे, तर आता न्याय्य पद्धतीनं तो आम्हाला ठेवता आला पाहिजे ना. लोक काय म्हणतात की तिथे मराठी शाळा कमी झाल्या, तिथे मराठी वाचनालय कमी झाली. जमीन ज्याच्या ताब्यात आहे गेली 70 वर्ष, तो तिथे कानडी शाळा वाढवणार नाही का? जमीन ज्याच्या ताब्यात आहे तो एसटीच्या तिकिटांपासून 7-12 उतार्यापासून रेशन कार्डापर्यंत सगळं त्यांच्या भाषेत करणार आहे. त्यामुळे या प्रकारचं स्लो पॉयझनिंग कर्नाटकनं केलेलं आहे. आपलं सरकार राज्यातलं आणि आपले लोकप्रतिनिधी आणि तिकडची महाराष्ट्र एकीकरण समितीची मंडळी, ज्यांनी गेल्या काही वर्षामध्ये त्या महाराष्ट्र एकीकरण समितीला मराठा बेकीकरण समितीचं रूप देऊन ठेवलं आहे, या लोकांच्या आत्मघातकीपणामुळे हे झालं आहे. पण याचा अर्थ मूळ मुद्दा चूक नाही आहे. त्यामुळे सीमा प्रश्न आता आता तो सुप्रीम कोर्टात आहे. पण मला ठामपणाने असं वाटतं की महाराष्ट्राची बाजू इतकी न्याय्य आहे की 60-70 वर्ष आपल्याला न्याय मिळाला नाही म्हणून आपली बाजू चुकीची ठरत नाही. आपली बाजू योग्य आहे. कदाचित आपण ज्यांच्यावर भरोसा ठेवला ती माणसं तेवढी विश्वासास पात्र नव्हती, पण याचा अर्थ तो मुद्दा चूक आहे असं नाही.